तो हॅलो गाईज, मी तुमचा स्वागत करतो एक नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आमच्या गावात ना खूप पाऊस पडला। मी गेलतो भारतीताईला आणायला, घरी पोचलो। येता वेळी खूपच पाऊस पडत होता, तर भिजलो पूर्ण। कपडा बिपडा आता चेंज केले। तर सोबत लहान लहान छोटे से फंटर लेके मैं माल पे आ गया हूँ। तो वातावरण कसं वाटतंय नक्की सांगा कमेंट मध्ये। मला तर वाटतं की वातावरण एकदम खास मस्त वाटतंय, कारण ह्या वर्षाचा हा पहिला पाऊस आणि खूप पडला सगळीकडे। ओलं झाले हे दोघं जण, हे बघ रंडोले किधर भी फिरते हैं। तर काही ते मला ना चाट के पत्ते सांगतात। आम्ही त्याची का जातोय तिथे, साले कुत्ते कमीने भाग रहे हैं। खड़े खड़े माँ चो देंगे मादर। हम बहन पे आ जाऊंगा। ये क्या पहना है तू? ये क्या है? ये साहेब है वो। खूप दिवसांनी ब्लॉग मध्ये येतोय। हाय हाय गाइस। तर हाय गाइस, सांगा की आपला आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा तुम्ही। तेव्हा खूप आपल्याला जास्त मोटिवेशन भेटल्या पाहिजे। आपलं नवीन चॅनल आहे म्हणून जसं काही वाटून घेऊ नका, पण लाईक सबस्क्राइब करून जावा। तर धन्यवाद कैलास, तू हे सांगितल्याबद्दल। तर खड़े खड़े माँ चो देंगे, पता है तेरे को? अम्मा बहन पर आ दूंगा मैं। मम्मी अब मैं बहन पे आ जाऊंगा, ऐसा कह रहा है। तर मित्रांनो, वातावरण म्हणजे एकदम चांगलं वाटतंय, कारण आता पाऊस पडलाय। तर वागू हा बघा पेंग्विन बघा, पेंग्विन कसा फिरतोय पेंग्विन बघ। कुठेतरी असं फिरायला जायला वाटतंय जंगलामध्ये। तर धनेश, जायचं काय फिरायला जंगलात? मग कधी येशी? ये लवकर। कंटिन्यू चालू राहा मित्रांनो। तर मित्रांनो, मी तुम्हाला एक मनाची इच्छा सांगूशी वाटते। ती कुठली इच्छा आहे तर मी सांगणच थोड्या वेळाने। तर हा आमचा प्यारासा छोटासा गाव आहे आणि माझ्या गावाचं नाव आहे पेडकावाडी। तर गावाच्या पलीकडे डोंगर आहे। तर त्या डोंगरावर वरती गेलो ना की बघण्यासारखा एक खूप भारी नजारा भेटतोय बघायला। तर आता सुद्धा नाही बघायला भेटणार नजारा, कारण की तेवढा काही पाऊस पडला नाही। माळण काय छोटे काय रोपटे बिपटे आले नाही। तर एक आपल्या काहीतरी गणपतीच्या महिन्यामध्ये ना खूप भारी बघायला वाटते त्या डोंगरावर। पाठीमागं डोंगर आहे ना हा गावचा, तर त्या डोंगरावर जाऊन गावाकडचे इकडचा हा भाग पाठचा दिसतोय ना, तो बघण्यासाठी खूपच चांगला वाटतंय। आणि हो मित्रांनो, माझी एक इच्छा आहे की मी ड्रोन घ्यावं
आणि ड्रोन घेणारच आहे. आता पाऊस पडलाय म्हणजे आता काय हा महिना खपता मी ड्रोन घेणारच आहे आणि घेईनच. मला साथ देणारी एक बहीण आहे माझी, म्हणजे दादाची मोठी पोरगी केतन आहे ना, तिची मोठी बहीण आहे. ती मला साथ देते की ड्रोन आपण दोघंजण घेऊ, मी पैसे अर्धे देईन, तू अर्धे घे. तर मित्रांनो, तुम्ही ह्या ब्लॉगमध्ये कमेंटमध्ये नक्की सांगा की मी ड्रोन घेऊ की नको घेऊ, ते नक्की सांगा मला. ए छोटकुले लगेगा, पेड़ पे लगेगा. तर गावामध्ये मी काय आतमध्ये शिरत नाही. हा गावाच्या बाहेरचाच मी ब्लॉग बनवते माळाचा. उडी उडी टाय. पुन्हा या ब्लॉगमध्ये मी सांगू इच्छितो की मित्रांनो, मी हा ब्लॉग इथं सेंड करतोय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर पुन्हा मी सांगतो मित्रांनो, मगाशी कैलासने सांगितल्याप्रमाणे की तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल आणि कोण नवीन यूट्यूबला माझं ब्लॉग बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका मित्रांनो. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तेवढ्या टाटा, बाय बाय, टेक यू.